हॅलो एव्हरीवन, आज आपण इथे ना लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असा ना मस्त क्रिस्पी कुरकुरीत असा अंडा पराठा बघणार आहे। अगदी सोपी रेसिपी आहे, झटपट तयार होतो। चला तर मग खूप जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी बघा मी इथे साधारण 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय। मीठ घालायचंय चवीपुरतं आणि आपल्याला चपातीला जसं मळून घेतो त्यापेक्षा थोडंसं घट्टसर असं हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। आता हे रेस्टसाठी एक 10 मिनिट बाजूला ठेवून द्या आणि त्यानंतर एक गोळा घेऊन आपल्याला याला या पद्धतीने पिठामध्ये डिप करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही याला अशा पद्धतीने मीडियम आकाराची याची चपाती लाटून या पद्धतीने याचा उंडा करून घ्या। आता बघा असा उंडा करून झाल्यानंतर आपल्याला याची चपाती लाटून घ्यायची आहे। आता इथे मी फक्त गव्हाचं पीठ वापरलेलं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही संपूर्णपणे मैदा वापरू शकता किंवा संपूर्णपणे गव्हाचं पीठ वापरू शकता किंवा दोन्ही अर्ध्या अर्ध्या क्वांटिटीमध्ये वापरलं तरी चालेल। आता अशा पद्धतीने आपण चपाती करतो त्यापेक्षा थोडीशी पातळ अशी ही चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे। तर ही जी मस्त क्रिस्पी कुरकुरीत अंडा पराठ्याची रेसिपी आहे ना, ती अगदी मस्त चमचमीत अशी लागते। तर एखाद्या दिवशी भाजी पोळीला आराम देऊन तुम्ही आरामात डिनरच्यासाठी किंवा टिफिनला देण्यासाठी सुद्धा आरामात हा कुरकुरीत असा पराठा ट्राय करू शकता। इथे बघा आपली पोळी लाटून झालेली आहे। आता आपल्याला याला छान दोन्ही बाजूंनी भाजून घ्यायचं आहे। आता बरं इथे आपण ही ताजी चपाती करून हा पराठा करत आहे। तुमच्याकडे जर रात्रीच्या चपात्या शिल्लक राहिलेल्या जरी चपात्या असतील त्या चपात्या वापरून सुद्धा तुम्ही हा मस्त क्रिस्पी असा अंडा पराठा तयार करू शकता बरं का। तर इथे बघा छान दोन्ही बाजूंनी आपल्याला ही चपाती भाजून घ्यायची आहे। मी इथे तेल लावलेलं आहे, तुम्हाला हवं असेल तूप लावा किंवा बटर लावलं तरी काही हरकत नाही। छान या पद्धतीने मस्त दोन्ही बाजूंनी खरपूस चपाती भाजून झाली। आता मी काढून घेते आणि सेम याच पद्धतीने मी तुम्हाला दुसरी सुद्धा चपाती भाजून दाखवते। तर अशा पद्धतीने या आपल्याला छान क्रिस्पी दोन्ही बाजूंनी मस्त भाजून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला याचा पराठा करून घ्यायचा आहे। इथे बघा आपली दुसरी सुद्धा चपाती छान भाजून झाली आहे। दोन्ही बाजूला छान तेल लावून घ्यायचं आणि इथे आपली चपात्या भाजून झालेल्या आहेत। आता आपल्याला जे पराठा करण्यासाठी अंड्याचं मिश्रण तयार करायचं आहे। खूप काही नाही, अगदी हळद मीठ टाकून अगदी साध्या पद्धतीने ही आपल्याला पोळी भाजून घ्यायची आहे। इथे बघा एका चपातीसाठी साधारणपणे 2 अंडी अशा प्रमाणात मी वापरलेला आहे। तुम्हाला एक छोटी चपाती करून 1 अंड्याचा वापर करून जरी करायचा असेल तरी सेम पद्धतीने तुम्ही करू शकता। आता यामध्ये हळद आणि मीठ घालायचं आहे आणि छान फेटून घ्यायचं आहे अंड्याला। आता लहान मुलं खाणार असतील तर मिरची घालणं स्किप करा किंवा जर तुम्हाला झणझणीत हवं असेल तर यामध्ये तुम्ही बारीक चिरलेली मिरची किंवा चिली फ्लेक्स वापरले तरी चालेल। आता तवा गरम करायला ठेवला आहे, साधारण अर्धा चमचा त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे। तेल छान सगळीकडे छान स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ही फेटून घेतलेली अंडी आपल्याला या तव्यामध्ये घालून घ्यायची आहेत। तुम्ही बघू शकता या पद्धतीने फेटून घेतलेली अंडी घालून घ्यायची, थोडंसं पसरून घ्यायचं आहे आणि मस्त याच्यावर आपण जी तयार केलेली चपाती आहे ती घालून घ्यायची आहे। अंड एक 70 ते 80% छान एका बाजूनी भाजून झालं की आपण यावर या पद्धतीने चपाती ठेवून घेऊया। थोडंसं हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं आणि मस्त खरपूस असं हे दोन्ही बाजूंनी आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तुम्ही ब्रेकफास्टसाठी किंवा लहान मुलं असतील तुमच्या घरात त्यांना दुपारच्या वेळेच्या भुकेसाठी किंवा संध्याकाळी डिनरसाठी सुद्धा आरामात हा शेजवान अंड्याचा क्रिस्पी पराठा ट्राय करू शकता। तुम्हाला नक्की आवडेल, टिफिनला द्यायला सुद्धा मस्त पर्याय आहे। तर बघा या पद्धतीने दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला। इथे पोळी भाजून झाली आहे। आता सेम याच पद्धतीने दुसरी आपण करून घेऊया। अर्धा चमचा तेल घालून घेतलेलं आहे। आता यामध्ये फेटून घेतलेली 2 अंडी छान फोडून त्यामध्ये हळद आणि मीठ घालून याची आपल्याला अंड्याचा पोळा भाजून घ्यायचा आहे। एक 70 ते 80% अंड भाजलं की वरून त्यावर चपाती घालायची आणि परफेक्ट असं हलक्या हाताने आपल्याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे। आता तुम्हाला जर फक्त अंडा रोल बनवायचा असेल तर तुम्ही याला शेजवान चटणी लावून किंवा टोमॅटो केचप लावून अगदी तसंच खाल्लं तरी खूप भन्नाट लागतो। तुम्हाला ज्या आवडीचे तुमचे सॉसेस आहेत ते लावून याच्याबरोबर तुम्ही मस्त रोल करून शेजवान अंडा रोल आरामात खाऊ शकता। शेजवान चटणी लावून किंवा सॉसेस मेयोनीज लावून मस्त हा अंडा पराठा अंडा रोल एक नंबर लागतो चवीला। तर अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा आपण छान भाजून घेतलेले आहेत चपात्या। आता आपल्याला याचं स्टफिंग करून घ्यायचं आहे। आता बघा इथे मी
टोमॅटो केचप वापरलेला आहे. 1 चमचा टोमॅटो केचप घालून घ्यायचा आहे आणि साधारण 1 चमचा शेजवान चटणी घालायची आहे. आता या सगळ्या गोष्टी छान स्प्रेड करून घ्यायच्या. तुम्हाला हवं असेल मेयोनीजसुद्धा तुम्ही यावर घालू शकता. आता मी इथे शेजवान चटणी छान स्प्रेड करून घेतली आहे. आता आवडीच्या भाज्या तुम्हाला याच्यामध्ये घालायच्या आहेत. बारीक चिरलेली काकडी घातली आहे मी इथे, बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेतलेला आहे आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. आता मी इथे काकडी, टोमॅटो, कांदा या भाज्यांचा वापर केलेला आहे. तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील त्या तुम्ही भाज्या वापरू शकता. अगदी यामध्ये गाजर बारीक करून घालू शकता किंवा शिमला मिरची घालू शकता, पनीरचे छोटे छोटे क्यूब घालू शकता. त्यानंतर थोडेसे ऑरेगॅनो घातलेले आहेत आणि काश्मीरी लाल तिखट थोडंसं घालून घ्यायचं आहे. चाट मसाला घालायचा आहे आणि इथे बघा आत्ताच दिसतं ना किती टेम्पटिंग दिसतंय की नाही. आता यावर आपल्याला चीज किसून घालायचं आहे. आता इथे मी 1 चीजचा क्यूब किसून घातलेला आहे. मस्त सगळीकडून छान किसून घालायचं आहे. बरं, चीज ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल आवडत नाही घातलं तरी काहीच हरकत नाही. आता बघा छान आपण मस्त पिझ्झासारखा हा आपला क्रिस्पी अंड्याचा स्टफिंग तयार झालेला आहे. आता तवा गरम करायला ठेवला आहे, त्यामध्ये तूप घातलेलं आहे. तुपाऐवजी तुम्ही बटर घातलं तरी चालेल आणि त्यानंतर आपल्याला हा फोल्ड करायचा आहे. या पद्धतीने मंद आचेवर दोन्ही बाजूनी छान क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे जेणेकरून हा करपला नाही जाणार आणि अगदी आचेवर हा मस्त क्रिस्पी असा हा पराठा तयार होतो. आता आपण आधी एका बाजूने याला छान शेकू देऊया मस्त कुरकुरीत क्रिस्पी होईपर्यंत आणि एका बाजूने छान शेकतोय तोपर्यंत आपण दुसऱ्या पराठ्याचं स्टफिंग करून घेऊया. इथे बघा गॅस मी एकदम लो ठेवलेला आहे. आता दुसऱ्या पराठ्यासाठी सुद्धा 1 चमचा टोमॅटो केचप घालायचा आहे, 1 चमचा शेजवान चटणी घालायची आहे. छान स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि त्यावर आवडीप्रमाणे भाज्या घालून घ्यायच्या आहेत. आहे की नाही सोपी रेसिपी आणि बरं मस्त हेल्दीसुद्धा आहे. आपण इथे गव्हाच्या पिठाची पराठा केलेला आहे त्यामुळे खायलासुद्धा 1 नंबर आहे, हेल्दी आहे. भाज्यांचा वापर केलेला आहे त्यामुळे लहान मुलंसुद्धा मस्त हा पराठा एन्जॉय करतात आणि त्यांना आतमधल्या भाज्या समजतही नाहीत. तर या पद्धतीने तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला ज्या भाज्या तुमच्या मुलांना खाऊ घालायच्या असतील त्या भाज्यांचा वापर करून तुम्ही हा मस्त अंड्याचा क्रिस्पी पराठा तयार करू शकता. तर इथे बघा छान स्टफिंग सगळं आपलं घालून घेतलेलं आहे. छान चीज त्याच्यावर भरपूर घालून घ्यायचं आहे. मस्त चीज मेल्ट होतं आणि 1 नंबर टेस्ट येते या चीजमुळे. तर अशा पद्धतीने भरपूर चीज घालून घ्यायचं आणि फोल्ड करून आपल्याला दोन्ही बाजूंनी हा पराठा छान भाजून घ्यायचा आहे. आता याचं स्टफिंग पूर्ण झालेलं आहे तोपर्यंत दुसरा पराठा मी दाखवते तुम्हाला. एका बाजूनी बघा किती छान गोल्डन रंग आलेला आहे, परफेक्ट क्रिस्पी झालेला आहे. दुसऱ्या बाजूनीही छान भाजून घेतला मी आणि तुम्हाला दाखवते. इथे बघा आपला दोन्ही बाजूंनी पराठा अगदी परफेक्ट भाजला गेला आहे. आता आपण हा काढून कट करून घेऊया. तर अशा पद्धतीने इथे आपला अंड्याचा क्रिस्पी पराठा तयार झालेला आहे. सेम याच पद्धतीने मी दुसरासुद्धा पराठा अगदी तव्यावर थोडंसं तूप घालून छान मंद आचेवर आपल्याला याला दोन्ही बाजूनी क्रिस्पी करून भाजून घ्यायचं आहे. अगदी सोप्या पद्धतीने हा तुम्ही पराठा घरच्या घरी करू शकता. अशा पद्धतीने हा मस्त चमचमीत असा पराठा झटपट तयार होतो आणि त्याचबरोबर थोड्याशा वेगळ्या चवीचा हा पराठा आपण घरी बनवला आहे. घरी जेव्हा आपण ह्या गोष्टी बनवतो तेव्हा स्वच्छतेची काळजी घेत असतो किंवा त्यामध्ये थोड्याशा हेल्दी गोष्टी वापरून अजून त्याला हेल्दी टच देत असतो. त्यामुळे मस्त एकदा तुम्ही हा अंड्याचा क्रिस्पी पराठा नक्की ट्राय करून बघा. मी तुम्हाला इथे कट करून दाखवते. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता किती भन्नाट दिसतोय आणि चवीला तर खूप अप्रतिम झाला होता. तर अशा पद्धतीने तुम्ही हा क्रिस्पी शेजवान अंडा पराठा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तेही मला कमेंट करून सांगा. तुम्ही हा पराठा शेजवान चटणी किंवा टोमॅटो सॉसबरोबर मस्त एन्जॉय करू शकता. तुम्हाला नक्की आवडेल, मला खात्री आहे. तर चला, अशा पद्धतीने तुम्हाला हा शेजवान क्रिस्पी अंडा पराठ्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही आहे. त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगा. तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही आहे, जेणेकरून इथून पुढे अशाच चमचमीत आणि छान छान रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या छान छान रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील. चला तर मग पटकन या शेजवान अंडा क्रिस्पी पराठा रेसिपीला लाईक करा, रेसिपी शेअर करा. बाय बाय.